शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अंकुश पाटील ॲग्रोमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज आलोय मुक्काम पोस्ट गुरसाळे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. हे जे आहेत, आपलं नाव सांगा. प्रज्योत नारायण ढवळे. प्रज्योत नारायण ढवळे आहेत. हा बघा किती वय आहे तुमचं? 23 आहे आता. 23 वर्षाचा तरुण आहे शेतकरी बांधवांनो. आणि किती झाड आहे तुमची? 5,000 रुपये सगळे मिळून. 5,000 रुपये आहेत. कोणती व्हरायटी आहे? जैन व्हरायटी. जैन व्हरायटी आहे. आणि तुमचं शिक्षण काय झालंय सांगा शेतकऱ्यांना. बीटेक मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाले VIT वेल्लोर मधून. बघा म्हणजे तामिळनाडूला तामिळनाडूमध्ये झालं. म्हणजे तुम्ही कोटा वगैरे म्हणजे ह्याच्यात झालेला 11वी-12वीला राजस्थानला होतो कोटामध्ये. हा, नंतर तिथं मेरिट मधून तुम्ही आणि मेरिट मधून मग VIT वेल्लोरला. हा, मग तुम्ही ते सगळं कधी झाली तुमची डिग्री पूर्ण? डिग्री लास्ट ऑगस्ट मध्ये कम्प्लीट झाली. आणि तिथून मग वडिलांना म्हणलं की मला एकदा शेती करू द्या, शेतीचा अनुभव येऊ द्या. जॉब वगैरे करण्यापेक्षा झालं की एकदा शेती करून बघू. म्हणजे सगळे म्हणतात की तुम्हाला परवडत. आता किती पॅकेज लागला असतं तामिळनाडूला वगैरे जर समजा? मॅक्स 6 लाख. 6 लाखाचं यांना पॅकेज मिळालं म्हणजे वर्षाला, महिन्याला नाही ना? वर्षाला यांना 6 लाख रुपये पैसे हे मिळालं असतं. पण 23 वर्षाच्या तरुणानं वडिलांना विनंती केली की मला शेती करून बघू द्या. आणि आपण आज बघतोय, तर मी आलोय इथं आज पहिलीच भेट आहे. आणि हे आपले पंढरपूरचे आपले जे डीलर आहेत राजेंद्र पाटील, यांच्याकडून हे मटेरियल आपलं सर्व वापरत आहेत. काल रोहित दादांचं जे उपोषण मिटलेलं आहे, ॲक्च्युली आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलो होतो. परंतु ते उपोषण कसं मिटलं, काय झालं, ते आम्ही रात्री 11 वाजेपर्यंत बसलो होतो. तो विषय काय आपला नाही. परंतु बघा, एका साईडला कर्जमाफीसाठी आंदोलन करणारे रोहित दादांना सुद्धा माझं सांगणं आहे की बघा, आम्हाला कर्जमाफीची गरज नाही. हा शेतकरी जो युवक आहे, 23 वर्षाचा पिढी आहे, हा शेतकऱ्याने आपण हे जो बघतोय, तर मला सांगा प्रज्योत दादा की हे जे तुम्ही आता केली, ह्या शेतकऱ्यांना तुमचा आता आम्हाला आदर्श ठेवायचा तुमचा की जे आहे, किती खर्च आला? शेती परवडत नाही म्हणते तुमचा. आतापर्यंत 4 लाख रुपये खर्च आलाय रोपासहित. हा, रोपासहित तुमचा 5,000 झाडांना यांचा 4 लाख रुपये खर्च आला. रोप किती रुपयाची आहे तुमची? रोप 1,50,000, 1.5 लाखाच्या आसपास. 1.5 लाख रुपये. यांना रोप महाग बसली. यांना अर्जंट रोप पाहिजे होती. जे 22 रुपयाचं जे रोप पाहिजे तुम्हाला 28 रुपये बसलं तुम्हाला. म्हणजे आणि वाहतूक वगैरे 1.5 लाख रुपयाची रोप. आणि तुम्ही तंत्रज्ञान आपलं रोप लावल्यानंतर 2 महिन्यानंतर वापरायला सुरुवात केली. 2 महिन्यानंतर. म्हणजे यांना तुम्हाला माहित नव्हतं? माहित नव्हतं. म्हणजे स्टार्टिंगला कसं झालं की जे सांगतायत लोक तेच करायचं. आणि परत युट्यूबला बघितलं की हे, आणि आम्ही रिॲक्शन हे सगळे तुमचे म्हणजे कॉलेज पासून बघतोय की ह्याच्यामध्ये हे मिक्स केलं की ते बनतं. मग हे मला म्हणजे कुठंतरी सिमिलर वाटलं की बाई आपण पण एज्युकेटेड आहे, आपल्याला पण माहिती आहे रिॲक्शन. मग आपण एकदा ट्राय करून बघू. आणि जे शेवटी प्लांट्सला तेच पाहिजे जे आपण बनवतो. बरोबर. बघा, एज्युकेटेड असल्यामुळे आपण जे सांगतोय ह्यांना पटलं, कारण वैज्ञानिक पद्धतीने सांगतोय आपण. आता मला सांगा, 1.5 लाख रुपयाची तुमची रोपं गेली, मशागत झाली असेल, झाले, तुम्हाला बेसल डोस वगैरे तुम्ही जे दुकानातून टाकले, किती टाकले? 2 वेळा टाकले बेसल. किती रुपयाचे? 50, 60 हजाराचे. हा, बघा, एक 50,000 आणि एक 60,000, 1,10,000 हितच झाले. त्याचीच झाली. म्हणजे 2,60,000 ते झाले तुमचे. म्हणजे आणि परत मशागत वगैरे तुमचे काय सरी पाटणे वगैरे हा विषय. आपल्याकडे किती रुपयाचं औषध वापरलं आतापर्यंत? 12 आणि 10, 32 आणि 5, 37 हजाराच्या आसपास. 37,000 म्हणजे 40,000 धरा. 40,000ची ही सगळी औषधं वापरलेत. कधीची लागवड आहे आपली? ही 15 ऑक्टोबरचे. 15 ऑक्टोबरचे. या ऑक्टोबरला 8 महिने पूर्ण. आता 8 महिने झाले. आजच्या दिवशी 8 महिने कंप्लीट झाले. 8 महिने झालेत. 8 महिन्यात आपण बघतोय. तुम्हाला काय वाटतंय हे सगळं बघून? म्हणजे जे शेतकरी करत नाहीयेत त्यांनी लवकरात लवकर हे सगळं ऍडॉप्ट करावं. आणि हे काय असं फॉल्स काय नाहीये, हे पूर्ण एज्युकेशन आहे, सायन्स आहे. आणि ह्याच्या पाठीमागं प्रॉपर गायडन्स पण तुमचा भेटतो आम्हाला की कसं बनवायचं, काय बनवायचं. युट्यूबला सर्व अवेलेबल आहे. तर जे शेतकरी करत नाही, मला त्यांच्यासाठी हेच ऍडवाइस द्यायची की लवकरात लवकर तुम्ही शिफ्ट व्हा आणि तुमचे खर्च वाचवा. बघा शेतकरी बांधवांनो, 4 लाख रुपये तुमचा ड्रिप सहित खर्च आहे ना? ड्रिप पेप्सीच केलं का? पेप्सी साधं केलं. ह्यांचा जो खर्च आहे तो 4 लाख आहे. आणि शेतकरी बांधवांनो, आणि आपण 1 लाख रुपये खर्च पकडे. किती? 1 लाख रुपये. 1 लाख रुपये म्हणजे मजुरी वगैरे इकडे तिकडे काढणे. कारण अजून हा
मला वाटतं किती महिने चालेल हा तुमचा हार्वेस्टिंगला? अजून दीड ते दोन 2 महिने. महिने. 2 महिन्यामध्ये 20,000 रुपये काय होणार नाही, तरी पण पकडू म्हणजे सरासरी 1,00,000 रुपयांचा खर्च होणार आहे. तर आपण केळीची साईज बघा शेतकरी बांधवांनो. केळीचा हा बुंदा बघा कितला, किती इंच आहे तुम्हाला वाटतंय? हा 40 इंच. 40 इंच जागा हे आहे. आणि ह्याची जर घड बघितली आपण, हे बघा, ही घड बघा तुम्ही, एका ह्याच्यामध्ये कितीच आहे. आणि हा आपण पाहतो हे घड बघा, सगळे शेतकरी बांधव सगळे घड एकसारखे सिमिलर घड आहेत. एका ह्याच्यामध्ये किती 15 फणे आहेत. 13 ठेवलेले. त्यात आत्ताच घड पडलाय बघा. हा ह्याची हे शूटिंग घ्या. हा बघा किती फणी आहेत बघा. ही 1 फणी आहे, 2 आहे, इथे 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 14 तर फण्या आहेत. आणि 14 फण्याला तुम्ही बघताय की आज इथं हा टेकायला हा येतोय. सरासरी 40 इंच आहे, म्हणजे आमच्या हिशोबानं 40 किलोचा घड पडणार आहे. का पडेल काय कमी खाली? 40 प्लस जाणार आहे हा. आणि सुरुवातीला शेतकरी बांधवानं यांनी 2 महिने बाहेरची वापरली, नंतर आपलं पूर्ण तंत्रज्ञान वापरले. कुठलाही जरी घड बघाडला तर केळीची वादी बघा तुम्ही. आता जी आहे आपण बघतोय केळीची जर वादी बघितली, हे एक ईत आत्ता आहे, एक इतीच्या वर पुढे केळी आहे. ही जर केळीची जर वादी बघितली आपण, आता ही बारकी ही जी आता आहे, हे बघा इथे जर टाकलं ना, एक इतीची जी वादी आहे, लांबी जी केळीची आहे, म्हणजे ह्याच्यावर दर ठरतो. हा 40 जरी धरला तरी 40 किलोचं एक घड, म्हणजे असं आपलं जर धरलं, आज दर काय? आज 28 रुपये 30 रुपये. आज 28 रुपये दर आहे शेतकरी बांधवांना. म्हणजे मी म्हणतो 25 जरी झाला तरी किती रुपया झाड तुमचं झाड? 25 गुणिले 40, 100 रुपया झाड. किती? 1000. 25 गुणिले 1000. हा 1,000 रुपयाचं झाड झालं. 25 गुणिले 40, 1,000 रुपये झाड झालं. 1,000 रुपयामध्ये तुमचे 10 लाख रुपये झाले. मी म्हणतोय. आणि खर्च तुमचा किती आहे? एकरी सरासरी आज तुम्ही म्हणताय की 4 लाख रुपये खर्च आहे, म्हणजे 5 एकरला 4 लाख रुपये तुमचा. हा 4 लाख आहे. आणि 1 एकर म्हणजे 5 लाख आपण पकडू. 5 लाख रुपये जर खर्च असेल तर एकरी 1 लाख रुपये तुमचा खर्च झाला. एकरी 1 लाख रुपये खर्च आहे आणि यांचं उत्पन्न 10 लाख रुपये आजच्या घडीला आहे. मी काय म्हणतोय शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जीव तोडून सांगतोय, बाय चान्स लक फॅक्टर आहे, 5,000 रुपये आला, 5 रुपयाने जरी आला तर यांचा खर्च झाला एकराला 1 लाख रुपये. आणि यांचे पैसे होणार आहेत, जरी 5 रुपये धरला तर हे 200 रुपयाला 40 किलो गुणिले 5, 200 रुपयाचे एक झाड आहे. 1000 झाडामध्ये 2 लाख रुपये होतात. तशी एकरामध्ये 12 झाडं बसतात, परंतु आपण 1000 झाडं पकडायला लागलोय, 2 लाख रुपये होतात. जरी मार्केट जरी पडलं तरी आम्ही दुप्पट पैसे घेऊन मार्केटमध्ये बाहेर पडतोय. मी हे जे जीव तोडून सांगतोय शेतकऱ्यांना, पैसे वाचवणे म्हणजेच पैसे मिळवणे. काही जरी झाला, शेतकरी तोट्यात जात नाही. आज मला सांगा, तुम्हाला किती 50 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे? हा 40 ते 50. 40 ते 50 लाख रुपये. आणि ह्यांना जे पॅकेज मिळालं असतं बघा, हा शेतकरी बांधवांनो, 6 लाख रुपयाचं पॅकेज मिळालं असतं. आज आमचा 23 वर्ष भारतातला युवक एवढं क्वालिफाईड शिक्षण घेऊन एखादा म्हणला असता काय मला की मी मस्तपैकी तिकडे जगतो किंवा हे करतो, परंतु शेतीमध्ये 40 लाख रुपये 30 लाख रुपये उत्पन्न घेऊ शकतोय, म्हणजे नोकरीच्या चौपटीनं उत्पन्न घेऊ शकतोय, चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतोय. आणि हे पैसे तुमचं काय याच्याबद्दल सांगणं शेतकऱ्यांना ठरेल तुम्हाला? मला एकच की संत अंकुश पाटील तंत्रज्ञान हे सगळ्यांनी अडॉप्ट आणि यूज 100% करा. ह्याचा 100% फायदा होईल तुम्हाला. आज आम्ही पंढरपूरमध्ये कर्जमाफीसाठी आलो होतो ना, रोहित दादांना पाठिंबा देण्यासाठी. कर्ज घेण्याची तुम्हाला गरज पडेल काय? तुम्हाला काहीच गरज नाही, कारण खर्चच होत नाही तर कर्ज काय कशाला लागतच नाही. आणि ते थोडं थोडं ह्याच्यामध्ये भरपूर उत्पन्न आहे आणि खर्चच म्हणजे कर्जमाफी तर गरजच नाही. जर असं आपण अडॉप्ट केलं, कमी खर्चामध्ये जर जास्त उत्पन्न काढलं तर कर्जमाफी खरंच. काय सांगाल तुम्ही सरकारला बाबा, ही जी कर्जमाफी आहे किंवा सरकार जे आहे जे आता पैसे एवढे खतावण्यात चाललेत, काय सरकारला तुम्ही काय सांगाल? युवक आहात म्हणून तुमच्याकडे अपेक्षा,
आम्ही ही करा. सरकारला एवढंच म्हणणं आहे की अशा गोष्टींना तुम्ही प्रमोट करा. हे जे आम्ही रॉ मटेरियल घेतो ह्याच्यावरती तुम्ही शेतकऱ्यांना थोडंसं गायडन्स द्या, किंवा जे पण कृषी सहाय्यक आहेत जे तुम्हाला जे अडचण करतायत त्यांना कृपया करू नये. कारण मी आज एज्युकेटेड आहे आणि मी जे बघतोय, मी एक्सपेरिमेंट करतोय, मी जे बघतोय त्याच्यामध्ये मला 100% रिझल्ट मिळतोय. तर म्हणजे ह्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही आहे. तर तुम्ही ह्या गोष्टींना थोडंसं प्रमोट करा किंवा ह्याच्यामध्ये अडथळे आणू नका. आणि म्हणजे शेतकऱ्यांसाठी खरंच तुम्ही प्रमोट करू शकता. त्यांना कर्जमाफीची गरज नाही, त्यांना फक्त एक आधार आणि एका सपोर्टची गरज आहे फक्त. तुम्हाला किती पैसे वाचले तुमचे आता? तुम्हाला किती पैसे मिळाले असं वाटतं तुम्हाला ह्यात ज्यादा? आता खर्च जर वाचले तर मी जर बाकीचे म्हणजे माझे मित्र आहेत जे हे करतात त्यांच्या आतापर्यंत 7-8 लाखाच्या आसपास आकडा गेलाय खर्चाचा. सेम प्लॉट आहे, सेम झाड आहेत, पण त्यांचा खर्च तेवढा आहे. आणि 8 लाखापर्यंत दुप्पट खर्च आहे. बघा शेतकरी बांधवांनो, मी जे सांगायचं आहे रोहित दादांना किंवा सारखं सांगतो, मी आज 4 लाख रुपये यांना दिले. किती दिले? 4 लाख रुपये दिले. लक्षात घ्या. म्हणजे असे 4 लाख रुपये दिलेले पंढरपूर तालुक्यामध्ये जर 1000 लोक निघायला लागले तर 40 कोटी रुपये मिळून दिलेत. किती पैसे वाचवणे म्हणजेच पैसे मिळवणे होय शेतकरी बांधवांनो. कारण हे ज्ञान देणं आज गरजेचं आहे. जसं मी आज शेतकऱ्यांना ज्ञान दिलोय तसं सरकारने हे ज्ञान द्यावं. आणि सन्माननीय कृषी मंत्री दत्तामामा भरणे चांगले व्यक्ती आहे. सरकार सुद्धा शेतकऱ्यांना आमची ज्यावेळेस आम्ही पुणे कृषी आयुक्तालयामध्ये गेलो, कृषी विभागानं सुद्धा आपले सर्क्युलर पास केले, कृषी विभागानं हे केले, कृषी मंत्र्यांनी सुद्धा त्याच्यावर टिकमार्क करून शहरात त्यांना फॉलो केलं. परंतु आता एक विषय असा आहे की हे पुढाऱ्यांनी चळवळ हातात घेऊन की आम्हाला गुलाम बनवू नका, ही तास वर्ष तुमची नौटंकी बंद करा. ही कर्जमाफी जी आहे, कर्जमाफी हा पर्याय नाही. एकदा 72,000 कोटी दिले, 17ला दिले म्हणतात, 19ला दिली, परत आणि कर्जमाफी असेल. ही नौटंकी बंद करा आणि आम्हाला असं ज्ञान द्या की आम्हाला